मित्रांनो, आपण सध्या आहोत परिंचे येथे संपन्न झालेल्या आदत मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये भारत आणि रुद्रा हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, हा रुद्र आहे आणि हा मंगळवेढ्यावरून आला आहे आणि हा भारत आहे. तर भारत हा निंबूत गावचा आहे. आपल्या समेत या बैलाचे मालक आहेत ऋत्विक भैया दगडे पाटील आहेत. हां, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, भारतला मी पहिल्यांदाच पाहतोय, काय विषय इतके दिवस कुठं होता हा भारत? बैल आदतमध्येच पळाला, 2-3 मैदान राहिला. बर त्यानंतर जरा बैल आजारी पडला होता बर आणि दुसऱ्यात काय बैलच पळावला नाही, ते नक्की लागलं होतं. बर बर आणि त्याच्यानंतर आता तिसरा दात पाडला ना, आता सलग 2 मैदानात काढला आणि सलग 2 मैदानात राहिला. बर कुठल्या पहिल्या मैदानात कुठल्या राहिला? फलटणला कुरोलीला कडने पळून राहिला. बर कुरोलीमध्ये त्या विंचुर्णीच्या हा. पाठीवर. कितवा नंबर केला? 6 नंबर केला तिथं. बरं, आणि आज 2 नंबर केला. 2 नंबर केला म्हणजे फॉर्मात आला. हा, दोन्ही खांदी कुठली पब्लिक खरेदी? पळतोय, दोन्ही खांदी पब्लिक पळतोय. कुठली खरेदी? खरेदी आपली घरची आहे. लहान असताना कोण गाडीतनं घेतला होता, बाप्पू ड्रायव्हर साखरवाडी, बरं. त्यांच्याकडून कोण घेतला होता आपण 30,000 रुपयाला. सुंदर बरोबर फेरा काढताय काय? काढतोय. बरं बरं. मित्रांनो, दगडे पाटलांचा जो सुंदर आहे निंबूचा, तो तुम्हाला माहीतच असेल, बकऱ्यांमध्ये राहतो, वाडग्यात असतो आतमध्ये. त्याचा ह्यो शिष्य आहे भारत आणि त्याचा तो आज- आशीर्वाद आहे. त्याचा थोडा आशीर्वाद. आता आजारी हा, जरा सुंदर. निमोनिया झाला व्हायला ना. बरं, सुंदरला कुठे ट्रीटमेंट चालू आहे? ट्रीटमेंट बल्ला डॉक्टरांची चालू आहे. बरं बरं, होईल कवर म्हणजे होईल. बल्ला डॉक्टर म्हणजे हा, कवरच करणार ते. आणि शी कुठलं एवढं लांबचं मंगळवेड्यावरून पैरा आणला काय बांधला? मग वेळेचा खोंड आहे तो, आमचे मित्र बर. आहेत. सुंदरभर पळाला होता तो, 2 महिन्यात क्वार्टरला राहिला सुंदरभर. सुंदर बरोबर हो, आहे. आणि त्या दिवशी हो फायनलला की आम्ही गाडी जुळवली आज. हा. आणि आज गाडीने त्यांनी कडनी पळून सेमी फायनलला कडनीच गाडी पळून 2 नंबर केला गाडी. 2 नंबर केला बघा मित्रांनो. अतिशय सुंदर गाडी पळाली. या गाडीची खूप चर्चा झाली. आणि मित्रांनो, निंबूच्या आपल्या निंबूचा सोन्या. निंबूचा सोन्या त्याने गाडी चालवली. तुमचं अभिनंदन आहे. आणि एवढ्या लांबचा पायरा करायची वेळ का आली? पहिल्याला आता बघताय आपण सगळीकडे अडचणीत आणि त्यातली त्यात आदत हुडकायचं म्हणलं तर लईच अडचणीत. बरं बरं. त्याच्यामुळं तो बी खोंड पळतो आपल्या मित्रांचा आहे. आणि सोन्याने मामाने ती नियोजन लावून आपण ती नियोजन करून ती गाडी आज पळवली. आज गाडी पळवली. आता आपण सोन्या ड्रायव्हरकडे वळूयात. सोन्या ड्रायव्हर, काय सांगशील, काय गाडी कशी पडली? काय गाडी चांगली पळाली. गाडी चांगली पळाली. तू काहीतरी म्हणत होता, असं बडबड करत होता काहीतरी, काय म्हणजे? पायऱ्याचं काहीतरी म्हणत होता, सांग ना. पायरा म्हणजे आता काय, वासरू इतके लांबने बोलावले, हां बैलाला कुठं पैर होत नव्हते. बर. ही वासरू बोलावलं, गाडी वासरू इतकं पळते की 2 खांदी कडेने पळते वासरू. बरं, ते बी ना आता. ही 2 खांदी वासरू कडेच आहे. बरं बरं मंगळवेढ्याचं वासरू रुद्रा. रुद्रा. बरं बरं. मित्रांनो, अतिशय सुंदर पळालं. आणि भारतच्या विषयी काय सांगाल? तूच गाडी चालवली गटाला? भारत काय 2 खांदी कडच म्हणजे कड तेवढे असेल ना, तेवढं आम्हाला कड लागली म्हणून आम्ही राहिलो म्हणजे समजायचं. राहिलं म्हणून समजायचं. आता सुंदरच्या पाठीबाबत आता भारत तयार झाला का? हो, झाला. तू गटाला किती नंबरला गाडी चालवली? ह्यो गट 6व्यात 6व्या तास 5 नंबर. 5 नंबर. आणि सेमी दुसरा सेमी 6 नंबर तास. 6 नंबर तास. गाडीला स्पीड होतं दुसऱ्या सेमीला राव. हम्म. आम्हाला म्हणजे लगेच लक्षात येतं. बहुतेक साधारणतः 16 काहीतरी 16.11-10 मिली हा, असेल हा, हा. साधारणतः. कारण पल्ला पल्ला 650-700 होता, शॉर्ट पल्ला होता. बरं, अजून भारतचं काय खासियत तुला? आता बऱ्याच दिवसांनी बसला गाडी तू. बैल पळतोच बैल. बर. त्याला म्हणजे हेच राहिला म्हणजे आता बैल चर्चेत नव्हता, बर. आता चर्चेत येईल तुमच्या मुलाखतीत. चर्चेत मुलाखतीमुळं. हम्म. बरं, आता काय नंदी पडला की चर्चेत येतो. मुलाखत हो नाही हो, लोक निकाल ऐकतात, पळ बघतात गटाला, त्याची चर्चा. सोशल मीडिया जास्त ही हा, आताच्या काळात काय म्हणतात? आताच्या काळात सोशल मीडियाशिवाय गोरगरिबाची बैल उजेडात येत नाही. बरं बरं जास्त सोशल मीडिया व्हायरल झालं की गोरगरिबांचं बैल उजेडात येतात. उजेडात येतात. सगळ्यात महत्त्वाचं गोरगरिबांसाठी आता सोशल मीडिया. सोशल मीडिया. आणि तुम्ही युट्यूब चॅनल वाली सगळ्यात बरं म्हणजे बरं, धन्यवाद. ही आहेत. मग ते तर आहेच की हो दादा. पण आता काय तुम्ही बघताय, थोडंसं ऊन वाढले त्यामुळे बरेच जण आमच्यातले येत नाहीत मैदानात. त्रास बी बऱ्याच जण होतोय, वाहतो लांबचं ट्रान्सपोर्ट होतंय. मला पण म्हणजे बराच तुमच्या नंदींना तुम्हाला जसा त्रास होतो आम्हाला पण तसाच होतो. तुम्ही पण काळजी घ्या, कारण अजून 8 दिवस उष्णतेची लाट सांगितलेले. नंदींना सावलीला बांधा, वेळेच्या वेळेला तुमच्या नियोजनानुसार पाणी पाजा. आणि मामांना आता बोला. तुमचं गाव प्रॉपर कुठलं आहे? फुरसंगी. बरं, आणि बाकी काय सांगाल? बाकी काय, बैलगाड्याचं शर्यती चालू झाल्यापासून हिंमतमध्ये आलोय. निंबूतमध्ये आला किती दिवसापासून? आता 1-2 वर्ष. 2 वर्ष. ऋत्विक भाऊकडे. हा, शेजारीचे. आता काय ते बाच आहेत सगळे. बाचे ते. बरं सोन्या बाच आहे, ऋतिक सुद्धा बाचाचे. बरं 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 बरं. जवळजवळ असल्यामुळे. आणि ऋतिकचं सांगायचं झालं तर भारत पहिल्यापासूनच पळतोय, चांगला पळतोय. हा, पहिल्यापासून चांगला पळतोय. पण हा सुंदरच्या दावणीचा भारत आहे बघा. निंबूचा जो सुंदर आहे दगडे पाटलांचा, बघा कशी अंग वळण कशी आहे आणि कसा तयार केलेला आहे. एकदम सुंदर आज पळाली गाडी. आणि स्पीड पण जबरदस्त आहे का हो? स्पीड जबरदस्त काय? आहे. मालकाचं एकाच बैलामुळे दुसऱ्या बैलावर लक्ष नाही. हो, ती होते. दावणीचा गुण चांगला आहे.
डावांगण पहिलाच बैलांनी चांगले गुलाल वगैरे करून नाव कमावलेले. त्याच्या मागे भारत पण काम करतो, पण मालकाचं एकाच बैलावर लक्ष, दुसरा बैल असाच अंधारात होता. बरं बरं. आदतमध्ये गाजवले पूर्ण नाही का. कुठेतरी आता पळायच्या रंगात आहे बैल, त्याला बाहेर निघल्याशिवाय पण किती दिवसांनी पळवताय त्याला आता असं 8-8 दिवसाच्या गॅपनेच काढतोय आपण. बरं. तुमची इच्छा काय पायऱ्याची, आदत मध्ये पळायचं का ओपन मध्ये? काय जसं पहिलं जसं पैर होईल जसे तसं पैरे येतील तसं काय दोन्ही खाली पब्लिकनी पळतो त्यामुळे काय अडचण नाही. अडचण नाही. बरं बरं. आणि आपण खोंड आपले मित्रच आहेत ते काय नाव आहे त्या मित्रांचं? मंगळवेड्याचे. बरं. माझं नाव पैलवान पांडुरंगबाई माने, हा. रेड्डी मंगळवेढा. हा. हा रुद्रा, बरं ही आमच्या गावचीच खरेदी. बरं पैलवान दत्ता मोठे आणि माझी दाजी नितीन शेठ सुपनर बरं बरं त्यांनी मला खरेदी करून दिलता. बरं बरं ज्यावेळी 4-5 महिने होते त्यावेळी मला चांगला गिफ्ट म्हणून दिलतं त्यांनी, बर. तो सांभाळ आणि पळव. बरं बरं. त्याच्यानंतर ह्यो पळला चांगला. गिफ्ट चांगलं लकी लागले की राव. हो, चांगले नंबर काढते. आमचा रे मंगळवेडकरांचा मास्तर पळतो. हा. मास्तर पळाल्याबद्दल त्यांनी मला हे गिफ्ट दिलतं बरं हां. दोघांनी. मग त्याच्यानंतर मी ह्याला सांभाळ करून व्यवस्थित पण बरं बरं. पळवायचे चालू केलं. कुठल्या खांदी घ्या? दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी? बाहेरून. हो नाही आता किती महिन्यात झाला? आता ह्यो 15-16 महिन्याचा. 16 महिन्यात. बरं चला, तुम्हाला शुभेच्छा. तुमचं अभिनंदन, असंच कायम गुलालात राहा. हा हा.